चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार मित्रांनो, मी अरुण आंधळे पटेल, आपण पाहतात महाराष्ट्र। मित्रांनो, आज अंतरवाली सराटी येथून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आंदोलनासाठी मुंबईला निघालेले आहे। आपणास माहित असेलच की या अगोदर हे आंदोलन ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी त्याची इतक्या मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी झाली नव्हती, परंतु ज्यावेळी काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी पोलिसांवरती तुफान दगडफेक केली आणि मग पोलिसांनी त्या आंदोलकांवर अंतरवली सराटी येथे लाठीमार केला आणि मग त्यावरून अशा प्रकारे हे राजकारण पेटलं की महाराष्ट्रभर हे आंदोलन पसरलं। आणि मनोज जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे मित्रांनो, कारण आज मराठा समाज हा देशोधडीला लागलाय, भिकेला लागलेला आहे। बिनभरवशाची शेती यावरच त्याचा उदरनिर्वाह चालतो, परंतु आज मराठ्यांच्या मुलांना मुली देखील कोणी देत नाही। मराठा समाजातील मुली इतर जाती धर्मातील लोकांबरोबर पळून जातात, प्रेमविवाह करतात, कारण मराठा समाजाला शाश्वत असं उत्पन्न राहिलेलं नाही। मराठा समाजामध्ये जे काही राजकर्ते किंवा जे गर्भश्रीमंत अशी घराणी आहेत ती मोजके आहेत मित्रांनो। म्हणजे 100पैकी फक्त 5% लोकांकडे गडगंज संपत्ती आहे। त्यात आपणास माहिती आहे सहकार सम्राट असतील, शिक्षण सम्राट असतील, असे अनेक प्रकारचे सम्राट या महाराष्ट्र आहेत, पण ती मोजकी घराणी आहेत। आता ती घराणी कोणती ही महाराष्ट्राला ठाऊक आहे। यांच्याकडे त्यांच्या अनेक पिढ्या संपणार नाही इतकी संपत्ती आहे। बाकी मराठ्यांचं काय? मराठ्यांना नोकरी नाही, नोकरीमध्ये बढती नाही, सगळीकडे राजकारण विषय दिला त्या ठिकाणी देखील रिझर्वेशन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे रिझर्वेशन 10 वर्षासाठी ठेवलं होतं, परंतु ते त्यानंतर इंदिरा गांधी यांनी वाढवत 10 वर्षांनी ते कायमस्वरूपी केलं। आणि आजही मित्रांनो, मनोज जरांगे जे काही आंदोलन करून राहिलेले आहेत त्यांनी खुल्या मनाने सांगतो ही मृगजळ आहे। मनोज जरांगे म्हणतात त्याप्रमाणे आंदोलन मिळणं कदापि शक्य नाही हे त्यांना माहिती आहे, परंतु कोणाच्या तरी इशाऱ्यावरून, कोणाच्या तरी सांगण्यावरून, कोणाच्या तरी फायद्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस हटाव, बामन हटाव अशा प्रकारे हे भरकटलेलं आंदोलन अशीच याची म्हणजे व्याख्या ठरू शकते। कारण मनोज जरांगे आपण पाहतो इतर जे मराठा नेते आहेत त्यांच्याविषयी सॉफ्टपणे बोलतात। खरं आंदोलन कोणी घालवलं असेल मित्रांनो, शरद पवारांनी, जाणत्या राजांनी किंवा पांडुरंगाची, ते त्यांना पांडुरंग म्हटलं जातं, त्यांनी घालवलं। ज्यावेळी मंडलचा बंडल आयोग आला त्या बंडल आयोग जे हरामखोर होते त्यांनी अशा प्रकारची जातीवाद या देशात ठेवला आणि 50%वरती रिझर्वेशन ब्लॉक केलं। 50%त कोण? इतर जाती, बीसी, ओबीसी, भटक्या विमुक्त वगैरे। मराठ्यांना त्यांनी खाजगीने ते धरलं नाही आणि मराठा समाज हा सुदृढ आहे, सुशिक्षित आहे, त्यांच्याकडे भरपूर आर्थिक सुबत्ता आहे, अशा प्रकारचा निकष त्यांनीच हरामखोर लोकांनी काढला आणि मराठ्यांना देशोधडीला लावण्याचं काम त्या मंडलच्या बंडल आयोगाने केलं। त्याला पहिला पाठिंबा मित्रांनो महाराष्ट्रात शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांनी दिला। विश्वनाथ प्रताप सिंग त्याला आपण काय कर्करोग मेला तो लोकांच्या मराठा हिंदूंचे शाप घेऊन, परंतु पहिलं पुण्य ओबीसींचं जे आरक्षण पहिलं होतं 36%, त्यात पुन्हा भर घालण्याचं काम शरद पवारांनी केलं आणि 16% वाढीव आरक्षण त्यांना देऊन 50%चा दरवाजा आरक्षणाचा बंद केला। आणि आज तेच शरद पवार मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभे आहेत आणि हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। आणि विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये आपण पहा, आज आंदोलन सकाळी निघालेलं आहे। या ठिकाणी कोणी 10,000 गाड्या, कोणी 2 लाख लोक, जरांगे पाटील तर म्हणतात 3 कोटी मराठे या ठिकाणी येणार आहेत मुंबईमध्ये, ते आपण नंतर पाहूया। परंतु हे 3 कोटी लोकात मग कोण आहेत मित्रांनो? बहुतेक लोक हे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे आहेत, त्यानंतर काँग्रेसचे आहेत, उद्धव ठाकरे शिवसेनेचे आहेत आणि आता अगदीच नाविलाज म्हणून महायुतीतील देखील आमदार खासदारांना आता त्यांना पाठिंबा दाखवावा लागतो, कारण आपला समाज नाराज होईल। आज तुम्ही पोस्टर बॅनर लावा, हे वाळूवाले, हे जेसीपी वाले, हायवावाले, हे नेमके कोण आहेत? हे गरीब मराठा आहेत का? त्यांच्याकडे 30-50 लाखाच्या गाड्या आहेत, ते गरीब मराठा म्हणून घेतात का? आणि यांचा विशेष करून पाठिंबा जरांगे यांना। ते काही असो मित्रांनो, लढाई ही लढाई असते, कोणती शस्त्र आहेत, कोणता डावपेच असतात ते यात आपण गृहीत धरू नको, परंतु ही जी लढाई आहे मित्रांनो, ही लढाई फक्त मराठा आणि ओबीसी, कुणबी आणि मराठा यामध्ये आता जरांगेंनी आणून ठेवलेली आहे। जरांगेंचं म्हणणं आहे की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्या, ते कदापि शक्य होणार नाही, कारण मराठ्यांना उद्या आरक्षण दिलं तर ओबीसी समाज पेटून उठेल, पुन्हा अशा प्रकारचे आंदोलनं होतील, पुन्हा अशा प्रकारची म्हणजे उपोषणं होतील आणि महाराष्ट्र हा अशांत ठेवण्याचं काम हे काही राजकीय महाभाग, महाराष्ट्रद्रोही राजकारणी करत आहेत आणि ते जरांगे पाटलांच्या मागे उभे आहे। तेव्हा कुणीही सरकार जरी आलं, या अगोदर काँग्रेसचं सरकार 75 वर्ष होतं मित्रांनो, का नाही 75 वर्षामध्ये
जवळजवळ बहुतांश वेळा काँग्रेस आणि त्यांच्या विचारांचे लोक होते, पुलोद वगैरे, शरद पवार आलती पार्टी, यांनी मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही हा प्रश्न मराठा समाज त्यांना का विचारत नाही. म्हणजे मराठा समाज सुद्धा आपल्या फायद्यासाठी काही लोकांना आज गळ्यात गळा घालून पाहत आहे. तेव्हा अशा प्रकारचं राजकारण फक्त आणि फक्त फडणवीस हटावं यासाठी जर होत असेल तर फडणवीस आणि जरांगे पाटील ही लढाई यांच्यातच जाऊ द्या. मराठा समाजाने यात पडण्याचं कारण काय? देवेंद्र फडणवीस असतील यांनी मागे 10% आरक्षण एकनाथ शिंदे असताना दिलेले, त्याचा फायदा आजही मराठी मुलांना होतोय. दुसरीकडे 16% आरक्षण हे युतीच्या काळात देवेंद्र फडणवीस असताना दिलं होतं, परंतु ते ज्यावेळी सुप्रीम कोर्टात गेलं त्यावेळी महाआघाडीचं सरकार आलं उद्धव ठाकरेंचं, आणि त्यांनी पाठपुरावा केला नाही, वकिलांना गाईडलाईन केली नाही, त्यांच्या फी दिली नाही, आणि ते कोर्टामध्ये ते फेटाळले गेले. उद्या सुद्धा मित्रांनो जे सुज्ञ लोक आहेत मराठा त्यांना माहिती, उद्या देवेंद्र फडणवीस हा मोर्चा किंवा ही जी आंदोलन पाहून एखाद्या देतील सुद्धा आंदोलन ओबीसीला, ओबीसी मधून मराठ्यांना कुणबीतून आरक्षण. पुढे काय? हे प्रकरण कोर्टात जाईल, कोर्टात ते फेटाळलं जाईल, कारण 50%च्या वर नाही, परंतु उद्या ओबीसी मधले लोक पुन्हा असेच आंदोलन सुरू होतील. तेव्हा मित्रांनो ही अशक्यप्राय गोष्ट आहे, परंतु जर परमेश्वर कृपेने असं जर झालं, कुणबी किंवा ओबीसीतून मराठ्यांना, कुणबीमधून मित्रांनो आजही मराठ्यांना आरक्षण मिळत आहे. लाखो लोकांना कुणबीमधून मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या अगोदरपासून मराठा समाजातील लोकांना ज्यांच्याकडे काही पुरावे आहेत त्यांना हे दाखले मिळतात. मग एका भावाने काढल्यानंतर दुसऱ्या भावाला मिळतात, त्याच्या तिसऱ्या भावाला, त्याच्या बहिणीला. हे आंदोलनाच्या अगोदरपासून मित्रांनो सुरू आहे. त्यात नवीन जरांगे पाटलांनी कोणती भर टाकली तर हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे द्यावं. आता हा कळीचा मुद्दा आहे. आता आंदोलनाचं आपण टायमिंग टेबल पाहूया मित्रांनो. जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला माहित नव्हतं हा काळ कोणता आहे. मित्रांनो ज्यावेळी मीटिंग ठरतात त्यावेळी शेकडो लोक त्या ठिकाणी होती किंवा असतील, मग त्यांनी कॅलेंडर पाहिलं नाही का? 27ला तुम्ही 29ला उपोषण सुरू करणार आहे, 27 पासून गणेशोत्सव आहे, हे तुम्हाला माहित नव्हतं का? तुम्ही मराठा म्हणता स्वतःला, मराठी वर्ष तुम्हाला माहित नाही का? हिंदू वर्ष महिने तुम्हाला माहित नाही का? अशा प्रकारे लोकांना भूलथापा देऊन काही होत नाही मित्रांनो. आणि जाणून बुजून गणेशोत्सव काळात मुंबईकरांचे हाल करायचे आणि सरकारला ब्लॅकमेल करायचं, अशा पद्धतीचं हे नियोजन 4 महिन्यापूर्वी झालेलं आहे मित्रांनो. आज मुंबईची परिस्थिती अशी आहे, गणपतीमध्ये दिवसभर असो किंवा रात्रभर असो रस्त्याने चालायला जागे नसते, ट्रॅफिक जाम केलं जातं. ही मुंबईची गणेशोत्सव काळातली परिस्थिती असते. दिवसापेक्षा रात्री लोक गणेशोत्सवामध्ये दर्शनासाठी जास्त बाहेर पडतात, कारण त्या गणपतींची आरस असते, लाइटिंग असते, देखावे असतात. रात्री पाण्याची मजा येते, दिवसा येत नाही. मग आता त्या लोकांमध्ये हे जरांगे पाटलांचे 3 कोटी लोक गेले मित्रांनो. तर मुंबईमध्ये कुठेही, रस्ता सोडा, मुंबईतील कुठेही पाय ठेवायला लोकांना जागा राहणार नाही. त्या 3 कोटी लोकांची भोजनाची व्यवस्था कुठे केली जाईल? ते सांगतात आम्ही गॅस वगैरे बरोबर घेतलेले आहेत. म्हणजे तुम्ही स्वयंपाक त्या ठिकाणी कुठे बनवणार? पाऊस आला तर या लोकांची काय सोय आहे? आणि त्या सगळ्यात कळीचा मुद्दा शौचालयाचा आहे मित्रांनो. ज्यावेळी कुणाला लघवीला जायचं असेल किंवा बाथरूमला वगैरे, त्याची सोय कुठे करणार? मुंबईकरांना शिवाजी पार्कला विशेष जे राहतात त्यांना माहिती आहे की कशी परिस्थिती असते. 6 डिसेंबरला ज्यावेळी दलित बांधव महामानव आंबेडकरांच्या जयंतीला त्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणचे समुद्रकिनारे आणि चौपाट्या अस्वच्छ घाण करून ठेवली जाते मित्रांनो. आणि मग ते महानगरपालिकेला साफसफाई करावी लागते. तर मग ह्याची सोय जरांगे पाटलांनी मुंबईत केली आहे का 3 कोटी लोकांची? दुसरी गोष्ट, मुंबईमध्ये असंही तुम्ही वाहनांच्या लाईनी बघा, त्या ठिकाणी चालायला जागा नसते, ट्रॅफिक जाम असते, आणि त्याच्यात हे 2 लाख वाहनं मुंबईत घेऊन जाणार आहे म्हणतात. ही 2 लाख वाहनं हवेत त्यांनी काही ब्रिज वगैरे बनवलाय का मनोज जरांगे पाटलांनी किंवा त्यांचे जे पाठीराखे असतील, शरद पवार असतील किंवा राजेश टोपे असतील किंवा इतरांनी असं काही केलेलं आहे का त्या ठिकाणी सोय? यांची वाहनं नेमकी मग कोणत्या रस्त्याने कुठे जाते? आता दुसरी एक महत्वाची गोष्ट, आजच दुपारी म्हणजे आत्ताच जस्ट कोर्टाने, न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे. काल तर त्यांनी सांगितलं होतं सरकारच्या परवानगीशिवाय आंदोलन करता येणार नाही. मुंबईमध्ये गणेशोत्सवामुळे तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, तुम्ही नवी मुंबईमध्ये हे जागा ठरवा. त्या प्रमाणे सरकारने खारघर येथे त्यांना जागा देऊ केली होती. परंतु पुन्हा एकदा सुनावणी घेण्यात आली आणि त्या ठिकाणी हायकोर्टाने असं सांगितलं की जरांगे पाटलांना 1 दिवसाची परवानगी दिली जाईल आणि 1 दिवसानंतर त्यांनी त्या ठिकाणाहून जागा सोडायची आहे. आता मुंबईमध्ये तसे आझाद मैदानाला आम्ही उपोषण केलेले आहेत. आझाद मैदानाला 1 एकरपेक्षा जास्त जागा उपोषणासाठी नाही. त्या ठिकाणी मेट्रोचं काम चालू आहे, ती सर्व जागा मेट्रोने काबीज केलेली आहे. पत्र्याचे शेड त्या ठिकाणी कंपाऊंड केलेलं आहे. मग त्या ठिकाणी 1000 ते 2000 लोक जास्तीत जास्त उभे राहिले तर 5000 लोक त्या आझाद मैदानात बसू शकतील किंवा उभे राहू शकतील. मग मनोज जरांगे त्या ठिकाणी हे 3 कोटी लोक कसे ठेवणार? तेव्हा प्रश्न जटिल आहे मित्रांनो. तसंही आझाद मैदानात सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उपोषणाची परवानगी असते. नंतर ते मैदान खाली करावं लागतं.
हे आम्ही उपोषणच्या वेळी अनुभवलेलं आहे. मग जरांगे पाटील या अटी शर्ती पाळतील का? अटी शर्ती पाळणार नाहीत, कारण यांनी सांगितले आमचा अमरून 1 दिवसाचं नसून हे मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही बसणार. याचाच अर्थ हे नियमांची पायमल्ली करणार. तसं त्यांनी आत्ताच नुकतं जाहीर केले, म्हणजेच त्यांना तिथे परवानगी नाकारली जाईल. मग मनोज जरांगे कशा आणि कोणत्या मार्गाने मुंबई जातील हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, मुंबई पोलिसांवरती हा नेहमी ताण असतो. मुंबईमध्ये आपणास माहित आहे बॉम्बस्फोट 12 ठिकाणी झाले होते, हजारो माणसं त्या ठिकाणी मेली. आणि असंही दर गणेशोत्सवाला हे अतिरेकी असतात, जेहादी असतात, त्यांचं टार्गेट गणेशोत्सवाची गर्दी असते. आणि त्या ठिकाणी आजही आपले भारत पाकिस्तानचे संबंध ताणले गेलेले आहेत. आणि समजा मनोज जरांगेचे 3 कोटी लोक आणि मुंबईकर यांचा गर्दीचा फायदा घेऊन जर अतिरेक्यांनी किंवा देशद्रोही लोकांनी, जेहादींनी, पाकड्यांनी, पाकिस्तानवाल्यांनी जर त्या ठिकाणी बॉम्बस्फोट करून आणले, त्याची जबाबदारी कोण घेईल? मनोज जरांगे घेतील की त्यांचे पाठीराखे घेतील? जे संसार उजळतील त्यांची जबाबदारी कोण घेईल? कारण सगळा दोष पुन्हा एकदा सरकारवर जाईल, यांनी कायदा आणि सुव्यवस्था पाळलेली नाही. आता तसंही देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांना हप्ते घेण्याशिवाय काही कामच उरलेलं नाही. आपण पाहतो महाराष्ट्रावर दारूचे अड्डे बेफाम सुरू आहेत, बिना परवाने ढाबे सुरू आहेत, बनावट दारूची विक्री सुरू आहे, लॉज व्यवसाय असो, गुटखा असो, मावा असो, असे जे जे गैरधंदे आहेत ते महाराष्ट्रात खुलेआम सुरू आहेत. आणि त्या खालच्या पोलिसांचं म्हणणं आहे की हे आम्हाला वरपर्यंत हप्ते द्यावे लागतात. गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. तेव्हा फडणवीस साहेब, तुमची जबाबदारी आहे, तुम्ही पोलिसांना फक्त हप्ते देण्याची कामं दिलेली आहेत. आणि मग आता ते ही कायदा सुव्यवस्था कशी राखतील? डीजेवरती बंदी आणण्याचं काम महाराष्ट्रात कायदा केलेला आहे, परंतु आज डीजे खुलेआम सुरू आहेत. घरातल्या बाजूच्या घरातील भांडी पडतात. बंदोबस्तातील बीपी ज्यांना आहे, हृदयाची बिमारी, त्या डीजेच्या आवाजाने मरतात, त्यांचे काळजाचे ठोके चुकतात. तरी सुद्धा हे पोलीस या डीजेवर बंदी आणत नाहीत. जरी बंदी आणली तरी काही नीच हरामखोर राजकर्ते लगेच त्यांना फोन करतात, अहो जाऊ द्या, तो आपला कार्यकर्ता आहे. मग हे असे कार्यकर्ते आणि असे राजकर्ते जोपर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर किंवा लोक निवडून देतील तोपर्यंत कायदा सुव्यवस्था मित्रांनो अशीच चालू राहील. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार एकदा जरांगे पाटांनी करायला हवा होता. आणि गणपती उत्सवानंतर 8 दिवसानंतर जर त्यांनी हे उपोषण आंदोलन ठेवलं असतं तर कोणताही फरक काही पडला नसता. जे व्हायचं तेच होणार आहे मित्रांनो. जो निकाल कोर्ट देईल किंवा फडणवीस सरकार असेल किंवा त्यांनी जे आता राधाकृष्ण विखेंची कमिटी नेमलेली आहे त्यांनी यांच्या मागण्या मान्य केल्या. ज्यांनी आत्महत्या वगैरे केल्यात त्यांना नोकरी, ज्या 9 जणांना त्यांनी बेस्ट वगैरे देण्याचं मान्य केलेलं आहे. दुसरं ते जो शिंदे कमिटीचा अहवाल ते येणार होता 6 महिन्याची मुदत, ती 6 महिन्याने वाढून दिलेली आहे. आता फक्त आणि फक्त हे आंदोलन ओबीसी आणि कुणबी यांच्या वाट्यातून मराठ्यांना द्यायचे. आता हे आंदोलन जर अशा प्रकारचं जर सरकारने काही निर्णय घेतला तर छगन भुजबळ तिकडे बाहेर सरून उभे आहेत. तो कोण लक्ष्मण हाके नावाचा कोणतरी फलटूस यांनी उभा केलेला आहे देवेंद्र फडणवीस नाही, ते त्या ठिकाणी तयार आहे. असे अनेक नेते पावसात छत्री उगवतात असे आता या जातीत झगडे लावण्यासाठी, या राखीव जागांच्या याच्यासाठी उभे राहतील आणि महाराष्ट्र अशांत होईल. ही इच्छा कोणाची आहे तर ते ओळखा मग मित्रांनो. आणि अशा प्रकारे महाराष्ट्र अशांत करून या देशाला सुद्धा अशांत करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. आपल्याला माहिती आहे देशात सुद्धा आता ते मतदानावरती सगळे राहुल गांधींनी केले. आणि याच्यात देखील ट्रम्प असेल किंवा तो जो सोरेस आहे, भारताला अशांत करणारे हे लोक या सगळ्या लोकांच्या पाठीमागे खंबीर उभे आहेत. आणि एक देशाला खरोखर एक खूप मोठा आता धोका, हे आंदोलनं, हा जातीवाद, या राखीव जागा. माझं तेच म्हणणं आहे सर्वांना, सर्व जातीच्या लोकांना की 50% मर्यादा वाढवा, अजून 10-20% घटनेत बदल करून वाढवा, ती मराठ्यांना द्या. तुमच्या राखीव जागा तुम्हाला सुखरूप राहतील, मराठ्यांना सुद्धा 20% जागा वाढीव मिळतील. परंतु हे सर्वजण एकत्र येऊन करतील का? मी तर म्हणतो असं जर कधी विधेयक मोदींनी आणलं तर सर्वात अगोदर आता जे भांडतात मराठ्यांना राखीव जागा द्या हे त्याला विरोध करते लोकसभेत, राज्यसभेत. अशा प्रकारचं खालच्या दर्जाचं राजकारण या महाराष्ट्रात आज सुरू आहे मित्रांनो. आणि त्याला मराठा समाजाचे तरुण बळी पडत आहे. त्यांना हे जे गाजर दाखवलेलं आहे आरक्षणाचं, हे स्तुत उपक्रम नाहीये, त्याची मांडणी या ठिकाणी बरोबर झालेली नाही दिसत. कारण मराठ्यांना गरज आहे, पण ती कोणत्या मार्गाने मराठ्यांना आरक्षण मिळेल याचं उत्तर आजही कोणाकडे नाही. ही जी पोपटपंची सुरू आहे आणि मीडियावाल्यांना तर असं हे अशी पब्लिक दाखवणं किंवा ते सगळे प्रसंग दाखवणं हवं असतं. आता ते मुक्काम पोस्ट आंतरवली सराठी किंवा आता जरांगे पाटील बरोबर फिरत बसतील ते दांडगे घेऊन, कारण त्यांना त्यांची टीआरपी वाढवायची असते. त्यांना काही गरज नाही मराठ्याची किंवा यांच्या आंदोलनाची. यांना फक्त आपलं काम करायचंय आणि काड्या लावण्याचं काम आता मीडियावाले करतील. रात्रंदिवस जरांगे पाटलांना लाईव्ह दाखवतील, समाजातील त्या घटकांना लाईव्ह दाखवतील. मग दुसऱ्या घटकांच्या तुमचं मत काय आणि ते कोंबड्यासारख्या जुंधी यांच्या स्टुडिओमध्ये सुरू होतील मित्रांनो. तेव्हा मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगणे,
उघडा डोळे पाहणीत रात्र वैरायची आहे. मराठ्यांना आंदोलन हवंय, पण ते कशा पद्धतीने मिळेल याचं उत्तर शोधा. आणि मला तरी वाटतं यात फक्त दुसरा एक बाळासाहेब ठाकरेंनी उपाय सांगितलेला होता की आर्थिक निकषावरती राखीव जागा द्या. म्हणजे जो खरोखर गरीब आहे तो कोणत्याही वर्गातला असो त्याला राखीव जागा, त्याला हे सगळं काही द्या, किंवा मग घटनेत बदल करा आणि 10-20% पुन्हा त्या राखीव जागा वाढवा. कारण कोणीही याच्या व्यतिरिक्त जर अशा प्रकारचं या जागा दिल्या तर आंदोलन उभे राहतील, अशांती फैलेल, किंवा वाढीव आरक्षण दिलं ती कोर्ट फेटाळेल आणि मग अशातच दिवस निघून जातील. पुन्हा 8-10 महिने जरांगे पाटील अज्ञातवासात जातील, पुन्हा निवडणूक आल्यावरती पुन्हा जागे केले जातील. अशा रायगडाला जेव्हा जाग येते नाटक होतं संभाजी महाराजांवरती, तशा प्रकारचं अंतरवाली सराटीला जेव्हा जाग येते तेव्हा जरांगे पाटील बाहेर पडतात. त्यांची ते वळण्या सगळं ते पहिल्यासारखं सुरू होतं. वाळूवाले खडीवाले जे तस्कर या जीसीपी आणि हवा घेऊन उभे राहतात आणि त्यांचं स्वागत करतात. मराठा समाज पुन्हा एकदा आशेने त्यांच्याकडे पाहतो. ते मुंबईत न जाता वाशीपर्यंत जातात, तेथे काहीतरी मांडवली होते आणि ते पुन्हा परत येतात, पुन्हा नव्या तयारीला, पुन्हा नव्या आंदोलनाला. हे महाराष्ट्राचं चित्र खरंच मित्रांनो बरं नाही. याचा फायदा कोणाला हो, तोटा कोणाला हो, त्यात आपण जायचं नाही. कारण राजकारणामध्ये सगळे सारखेच असतात. हमाम में जसं सब नंगे असे हे सगळे सारखे एका माळीचे मणी आहेत. त्या पक्षाचा नेता चांगला आहे त्याला झाकवा असं काही नाही मित्रांनो. सारे एकाच माळीचे मणी आहेत, स्वार्थी आहेत, महाभ्रष्टाचारी आहेत. आणि म्हणून मराठा समाजात भिकार राहिलेला आहे. काही घरांनी तुपाशी खातात आणि काही मात्र उपाशी आहेत. तर इतकेच मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, रात्र वैरायची आहे. मराठा समाज जागा राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो, आपण कॉमेंटमध्ये आपले विचार जरूर कळवा. आम्ही कुठल्याही एका पक्षाची गुलाम नाही किंवा बांधील नाही. आम्हाला जे म्हणजे अभ्यासातून या सगळ्या दिसतंय ते आम्ही बोललो. आम्ही मनोज जरांगे यांचे विरोधक नाही किंवा बाजू घेणारे नाही, किंवा सरकार सत्ताधारी असो किंवा विरोधक यांच्या सुद्धा आम्ही बाजूचे नाहीत. आम्हाला जे पडतं ते रोखोक आम्ही बोलतो. कृपया आपणास व्हिडिओ आवडला, विचार आवडले तर हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनची बटन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.